आंदोलन होईल. सुरुवात मुंबईतून होईल. जोडे मारा. ज्या पद्धतीनं या राज्यात सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो. एक राज्यपाल होते महोदय भगतसिंग कोश्यारी, त्यांनी अपमान केला, मग त्यांनी माफी मागितली. काही मंत्र्यांनी केला, त्यांनी माफी मागितली. सध्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणतात पुतळा तुटला, याचं दुःख कशाला करायचं, वाट्यातून चांगले घडतं. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो तुमच्या भ्रष्टाचारामुळे आणि वाट्यातून चांगलं घडतं. ही यांची विकृती आणि मनोवृत्ती आहे. मालवणचा पुतळा जो कोसळला सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा, राजकोट किल्ल्यावरचा, हा सरळ भ्रष्टाचार. आपापल्या लोकांना कामं देण्यास जी स्पर्धा आहे सुरू, त्यातून हा पुतळा कोसळला. राजकीय श्रेयवाद. प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली असेल, हा त्यांचा प्रश्न आहे. किंवा आता मुख्यमंत्री असतील, अजितदादा पवार असतील, किंवा त्यांचे इतर काही सहकारी असतील. कारण माफी मागून हा प्रश्न सुटणारा नाही. महाराष्ट्राला त्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतील या संदर्भात, तर तुम्ही महाराष्ट्राला अशा प्रकारे थांबवू शकत नाही. आज फक्त तुमच्या निषेध करण्यासाठी आंदोलन आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाला परवानगी द्यावीच लागते. तुम्ही जर ती देणार नसाल तर ही तुमची दडपशाही आहे, झुंडशाही आहे. खरं म्हणजे आज रविवार आहे. ज्या भागात हे आंदोलन होत आहे तो संपूर्ण भाग सुट्टीमुळे बंद आहे. तरी आंदोलनात तुम्ही परवानगी देत नसाल तर तुमच्या मनामध्ये हुकुमशाहीची एक वृत्ती आहे, ती वाढलेली आहे. आम्ही फक्त जोडे मारा